नमस्कार, मी USK ॲग्रो सायन्सचा सेल्स ऑफिसर मयूर पळसकर. आपण 17/1/2026 म्हणजे वार शुक्रवार या रोजी ओमिलचा भोपळ्याच्या प्लॉटवरती डेमो टाकलेला होता. तर आपले शेतकरी अजिब मेहबूब शेख यांच्या प्लॉटमध्ये तर आज तारीख आहे 22, साधारण 6 ते 7 दिवस झालेले. तर त्यांना कशा प्रकारे रिझल्ट भेटला हे आपण त्यांच्याकडून माहिती करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? अजिज मेहबूब शेख. मोबाईल नंबर? 1728599675. बरं, तुम्हाला 17/1/2026 रोजी वार शुक्रवार होता, त्या दिवशी ओमिलचा डेमो दिलेला होता. हो. तर तुम्हाला कशा प्रकारे त्याचा रिझल्ट भेटलेला आहे? ओमेलचा रिझल्ट खूप उत्तम प्रकारे भेटला. पहिले म्हणजे थंडीमुळे ते जे वेल होते ते असे शेंडा पाहिजे तसं डेव्हलप होत नव्हतं. पण त्याचा स्प्रे घेतल्यानंतर 7च दिवसामध्ये जवळजवळ 3-4 फुटाचा शेंडा होऊन गेला, तारेच्या वरती निघून गेला. पत्त्याची रफनेस पण पत्ता रुंद, पान रुंद झाले, फुलकळी चांगल्यापैकी निघाली, स्टम एक चांगल्यापैकी जाड स्टम निघाले. आणि त्या जो घेतलेला डेमो आणि उर्वरित जो म्हणजे राहिलेल्या ज्या गल्ल्या आहेत त्या डेमोच्या, तर त्यामध्ये याच्यामध्ये खूप म्हणजे मोठा फरक वाटतो. ते स्टम सुद्धा बारीक राहून गेलेले आणि त्याचे पानं बी छोटे छोटे राहिलेले. जे पत्तीमध्ये म्हणजे जो आपला हिरवेपणा आहे तो सुद्धा खूप कमी. तेव्हा ओमेल हे प्रोडक्ट USK कंपनीचे चांगल्यापैकी त्याचा रिझल्ट आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी त्याचा वापर करावा. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता ओमिल या सरीसाठी मारलेलं होतं. तर याचा शेंडा बघू शकता पूर्ण तारीच्या वरती गेलेला आहे. आणि त्यांच्या साईड आपण ओमिलचा स्प्रे घेतलेला नाही, तर तो रेग्युलर स्प्रे चालू होता. त्याचा शेंडा एकदम कमी प्रमाणात आहे, म्हणजे तारीच्या खाली शेंडा चालू आहे. त्याच्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट असा भेटलेला आहे ओमिलचा. तर सर्व शेतकऱ्यांनी वापरावे. त्यांच्या थंडीच्या दिवसामध्ये जो प्लॉट लेट चालतोय त्याच्यासाठी एकदम फायदेशीर आहे. धन्यवाद.